बातमी मुंबईतून ताजमहाल पॅलेस हॉटेलला पालिकेनं नोटीस बजावली आहे। 22 कोटी रुपयांची ही नोटीस बजावली आहे। सुरक्षा बॅरिकेड्स आणि बोलार्डसाठी शुल्काची मागणी करण्यात आली आहे। 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर हे संरक्षण उभारलं होतं आणि त्या संदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे। 2008 पासून थकीत रक्कम आहे असंही या नोटिशीमध्ये म्हटलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडलेले आहेत। शुभम, 2008 पासूनचं हे प्रकरण आहे, आत्ता या संदर्भात नोटीस बजावली आहे। जगदीश, खरं तर धक्कादायक माहिती आता समोर येत आहे की मुंबई महानगरपालिकेने ताजमहल हॉटेल जे आहे मुंबईतलं, जे सुप्रसिद्ध आहे, त्या हॉटेलला आता 22 कोटीची नोटीस ही बजावलेली आहे। खरं तर ही फ्रेश नोटीस आहे, कारण की 2008 मध्ये ज्यावेळेस मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळेस दहशतवाद्यांनी ताज हॉटेलला देखील टार्गेट केलं होतं आणि अशामध्येच मुंबई महानगरपालिकेकडनं अनेक सुरक्षेच्या कारणास्तव अनेक गोष्टी, बॅरिगेट असतील किंवा मग पोल असतील, अशा विविध गोष्टी ज्या आहेत महानगरपालिकेकडून ताज हॉटेलला देण्यात आलेल्या होत्या। पण अशामध्येच कुठेतरी ताज हॉटेलनी थकबाकी जी आहे ती आता भरलेली नाहीये। रक्कम जी आहे महानगरपालिकेकडनं आकारण्यात आलेली ती दिलेली नाहीये आणि त्याचा एकूण बजेट हे आता 22 कोटी रुपये इतकं गेलेलं आहे। आणि अशामध्येच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2020 मध्ये याची कुठेतरी सेटलमेंट ही देखील होणार होती, ज्यामध्ये त्यावेळेसचे तत्कालीन जे इकडचे नगरसेवक होते त्यांच्याकडनं 10 कोटी रुपये हे देखील कमी करण्यात आले होते। पण तेव्हा देखील ताज हॉटेलकडून जे आहे मुंबई महानगरपालिकेला रक्कम जी आहे ती देण्यात आली नव्हती। पण मात्र आता असं सांगण्यात येत आहे की पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही याच्यामध्ये बसून जो काही आहे तो एकमताने निर्णय घेऊ आणि सर्व जे काही थकबाकी आहे मुंबई महानगरपालिकेची ती देऊयात। तर मग वेळेप्रसंगी महानगरपालिकेने ताज हॉटेलला मदत केली आणि अशामध्येच आता 22 कोटी रुपयांचा शुल्क हा आकारलेला आहे आणि आज संपूर्ण मुंबईमध्ये चर्चेचा विषय देखील हा ठरलेला आहे। जगदीश, शुभम, तुम्ही असेच जोडले।